आपल्याला वाटतं? असं आहे ना की लांब कुठे गेलं असेल, त्यांना काय मध्ये जेवणाची वेळ असेल तर त्यांना काहीतरी आणून त्या गाडीतच खायला दिलं पाहिजे. म्हणजे आता उपाशी तर ठेवता येणार नाही काही त्यालासुद्धा, असं माझं मत आहे. काय मी काही त्याचा पाठिंबा देतो, परंतु पार्टी बिर्टी करणं, काय तिकडे जाऊन बसणं त्या ढाब्यावर वगैरे, ते अनुज्ञेय नाही. ठीक आहे ना, काही बाहेरून काय एक दोन फ्रूट्स आणून द्या, तुम्ही हे घ्या, पोचू लवकर मग तिकडे जेव्हा, असं करून त्यांना ठेवायला पाहिजे होतं. पण ह्या अशा गोष्टी अनेक वेळा होतात आणि झालेल्या आहेत. आणि त्यामुळे मग साहजिक आहे, पोलिसांची बदनामी होते, म्हणून तर त्यांना ताबडतोब सस्पेंडसुद्धा केलं ना. गुंडाच आहे, परंतु त्यात पारदर्शकता हवी. ठीक आहे, ते त्यांचं मत ते मांडतायत. आणि ही काय आज मांडत नाहीत, आज कित्येक वर्ष, मागची 10-15 वर्ष झाली याची मागणी लोक करत आहेत. आपण हे आपण पाहिलं की काही ठिकाणी मग काँग्रेस का निवडून येते, आली ना काँग्रेस निवडून काही ठिकाणी. आणि मग तसंच जर असेल तर माझं आपल्याला विचारणं आहे, मग माझं मताधिक्य कमी का झालं? सगळ्यांचं मताधिक्य ओबीसी आणि लाडकी बहीणमुळे 50-50 हजारानं वाढलं, काय, आणि माझं मात्र 30 हजाराने कमी कसं झालं? ते नको आहे ना. मग माझं पण असंच वाढायला पाहिजे ना. मग जर त्याच्यामध्ये काही गडबड असेल त्या EVM मध्ये, हा माझा मुद्दा आहे. त्यांचं म्हणणं हे बरोबर आहे, कारण ज्या वेळा हा PMLA ॲक्ट, खरं म्हणजे हा PMLA ॲक्ट आला कधी, तर 2002मध्ये ज्यावेळेला अमेरिकेवर हल्ला झाला दहशतवाद्यांचा, आणि त्याच्यानंतर या दहशतवाद्यांचे पैसे वगैरे असतात बँकेमध्ये, ते गोठवले गेले पाहिजेत. त्यांना लवकर जामीन मिळता कामा नये, त्यांना सक्त जे आहे कारवाई त्यांच्यावर कडक झाली पाहिजे. म्हणून मग संपूर्ण जगामध्ये या संदर्भामध्ये वेगवेगळे कायदे करण्यात आले. असा कायदा आपला 2002ला आपलासुद्धा करण्यात आला. त्याच्यामध्ये जे आहे हे नार्कोटिक्स, म्हणजे काय, ते तुमचं ते पावडर, नशा करणारे पदार्थ असतात ते, आणि दहशतवादी, त्यांना एक कायदा होता, तो A होता. आणि जे असे भ्रष्टाचारी किंवा काही इतर जे काही खरे खोटे चांगले जे वाईट काय जे काही दुसरे काही आरोप होते त्यांच्यासाठी होता B. कायदा एकच, पण A आणि B. A मध्ये तुम्हाला जामीन मिळतच नाही अशी परिस्थिती होती. B मध्ये जामीन मिळत होता नेहमीप्रमाणे, किंवा तुम्ही जास्त अगं भ्रष्टाचार झाला तर काय महिना 15 दिवसांनी जामीन मिळतो आणि केस चालते, आणि खरं असेल तर खरं, खोटं असेल तर खोटं होतं. त्याला चिदंबरमने 2013मध्ये ही अमेंडमेंट त्या कायद्याला आणली, आणि त्यामुळे हे A आणि B एकच झाले. मग A मध्ये जसं तुम्हाला जामीन नाही, तसं B मध्ये सुद्धा आता जामीन नाही. त्यावेळेला BJPचे जे नेते होते, जेटली साहेब, ते मोठे वकील होते, त्यांनीसुद्धा सांगितलं चिदंबरमना, अरे हे तुम्ही करू नका, हे फार वाईट आहे, हे इट्स ड्रॅकॉनियन ॲक्ट. पवार साहेबांनी पण सांगितलं त्यांना समजून, म्हणजे चिदंबरम ऐकलेच नाहीत, आणि त्याने ते केलं. आणि त्याचा खरं म्हणजे त्याचा पहिला फटका तर म्हणजे मलाच बसला, आणि 2.5 वर्ष माझी गेली तिकडे तुरुंगामध्ये. आणि नंतर आपण पाहिलं की आता एक केसमध्ये जे आहे काही नाही म्हणून सुटतोय आपण. पण आयुष्यातले 2.5 वर्ष आणि किती त्रास, मानसिक त्रास हा सगळा झाला ना. ठीक आहे तुमच्या. आता त्याच्यानंतर मग चिदंबरमचा मुलगा कार्तिक त्याच्यावर आलं, त्याच्यानंतर स्वतः चिदंबरमवर आलं. मग चिदंबरम ह्या भिंतीवरून त्या दारावरून उड्या मारते, आणि त्या दारावरून तिकडं पाठीमागे उड्या मारते आणि पळतोय. हे सगळं आम्ही पाहिलं. मग स्वतःला असंच काही जणू काय आता आपण करतो पाहिजे योग्य नाही, आता आपणच राहणार आहोत इथे. अरे तुम्ही जे करता ना, मोठे तुम्ही वकील स्वतःला समजता, तर
भविष्यामध्ये त्याचा उपयोग किती दुरुपयोग किती याचा विचार करूनच कायदे करायला पाहिजे. पण त्यावेळेला डोळ्यावर त्यांच्या वेगळीच झाक आली होती आणि त्याचा भोग त्यांना भोगावा लागला आणि त्याच्यानंतर अनेकांना तो भोगावा लागला. आता त्याच्यामध्ये बी जे पीचा दोष नाही. बी जे पीने तर सांगितलं ते तुम्ही करू नका म्हणून. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.